हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्व भावेकडून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले आहे, ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करायचे जाणत नाही, त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही, ज्यांनी माझ्याच करिता आपला जीव ठेवला आहे, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करतो. ते ऐकेतेच पाहून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळी त्यांची चिंता मला पडली. मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात, ते सर्व मलाच करावे लागते. ज्याप्रमाणे पंख फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनाकरता पक्षीनं सारी खटपट करत असते, किंवा आपली तहान भूक न जाणता आपल्या तान्ह्या लेकरा जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर टाकला आहे, त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली तर मीच त्यांचे कौतुकही पुरवतो. माझी सेवा करावी असे जर ते म्हणतील तर त्यांच्या माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो. त्याप्रमाणे आपल्या मनात जी जी इच्छा करतात ती वारंवार मलाच पुरवावी लागते. जे त्यांना दिलेले असते त्याचे रक्षणही मीच करतो. हे पांडवा, ज्यांचा सर्व भाव मजवर आहे, त्यांचा योगक्षेम मजवर असतो. मी सर्व व्यापक रूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नी, इंद्र, सूर्य, चंद्र यांना मीच जाणून भजतात. ते त्यांचे पूजन खरोखर माझे होते, कारण या सर्व जगात मीच भरून राहिला आहे, परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते. मला न जाणता जे भजन करणे काहीतरी एक असून ते व्यर्थ होय. म्हणून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे, तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे. मी सर्व यज्ञांचा आदी आहे, यजनाचा शेवटही मीच आहे, परंतु दुर्बुद्धी जे असतात ते मला सोडून इंद्रादी देवांस भजतात. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नावाने गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात, पण निराळ्या भावाने. म्हणून पार्था, ते मला कधीही पावत नाही. मनात जी इच्छा धारण करतात त्याच ठिकाणी ते जातात. इंद्रियांच्या योगाने केलेले भजन, इंद्रादी देवांचे जे भजन, ते शरीर जाता क्षणी देवरूप होतात. पितरांची व्रते केल्याने पितृलोक प्राप्त होतो. बेताळादी पिशाचक क्षुद्र देव त्यांची उपासना केली आहे, त्यांना पिशाच योनी प्राप्त होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात. मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्याच नावाचे श्रवण करतात, मनाने माझेच ध्यान करतात, माझेच वर्णन करतात, सर्वांगाने सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करतात, दान पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करतात, ज्यांनी माझ्या नामस्मरणाचे अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झालेले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे, ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही, आम्ही हरीची कीर्ती वाढवणारे आहोत असा अहंकार बाळगतात, माझी इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते ते मजवर प्रेम ठेवून आनंदित होतात, माझ्याचमुळे वेडावून जाऊन लोकांची पर्वा करीत नासे होतात. मला जाणणे ही ज्यांची शास्त्रे आहे, ज्यांच्या गुरुमंत्राने इतरांना माझी प्राप्ती होते, अशा प्रकारे जे सर्व व्यवहारात माझ्याशिवाय इतर कोणाचेच भजन करीत नाही, ते मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात. मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील?
म्हणून माझे यजन करणारे जे होतात ते माझ्यात मिळतात, कारण त्यांच्या सेवेच्या मिशाने आपलेपणा सर्व मला अर्पण केला आहे. माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मी प्राप्त होत नाही. मजविषयी ज्ञान झाले असे जो म्हणतो त्याला खरोखर ज्ञान होत नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवतो तो कृतार्थ होत नाही. मी मुक्त झालो असे जो म्हणतो तो खरोखर मुक्त होत नाही. अथवा हे किरीटी, आम्ही यज्ञ केले, आम्ही धर्म केला, आम्ही तप केले, अशी जी घमेंड बाळगतात त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असता काडी इतकीही योग्यता नसते. हे पहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे का? किंवा शेषापेक्षा बोलण्यात किंवा मुखांनी कोणी अधिक आहे का? पण तो शेषही ज्याच्या अंथरुणाखाली दडतो, वेदही नेती नेती म्हणून मागे सरतो, तसे सनकादिक पूर्ण ब्रह्मज्ञानी सुद्धा ज्याच्याविषयी वेडी झाले आहेत, तपस्व्यांची गंती जर करू गेले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपल्या मस्तकावर धारण केली आहे, किंवा संपन्नपणात महालक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का? त्या पट्टराणी श्री लक्ष्मीचीही या ठिकाणी प्रतिष्ठा नाही. मग अर्जुना मनोभावाने सेवा करून सर्व अभिमान टाकून ती पाय धुण्याच्या अधिकारास प्राप्त झाली. म्हणून थोरपणा एकीकडे ठेवून सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेव्हा जगतात नम्रपणाने वागावे तेव्हा माझी प्राप्ती होते. हे किरीटी, ज्या ठिकाणी सूर्याचे तेजापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमेंड करावी? त्याचप्रमाणे लक्ष्मीचे हे ऐश्वर्य जेथे शोभत नाही, शंभूचे तपही पुरत नाही, त्या ठिकाणी अज्ञानी व हेंद्रा मला कसा जाणू शकेल? याकरता सर्व अभिमान टाकून, सर्व गुणांचे लिंबोलोन उतरून आणि संपत्तीचा मद सोडून आपला देह मजवरून ओवाळून टाकला पाहिजे. म्हणून अर्जुना ऐक, तू आपली बुद्धी स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडू देऊ नको. तू जे जे काही व्यापार करशील, ज्या वस्तूंचा उपभोग घेशील अथवा ज्या पुष्कळ प्रकाराच्या यज्ञांनी माझे यजन करशील, ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्सर कर. परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनात आठवणही राहू देऊ नको. इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर. मग ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभ अशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही. आता या देहाच्या बंधनात न पडता, सुखदुःखाच्या सागरात न बुडता, अनायासाने संतोषकारक असे जे माझे रूप, त्यात तू मिसळून जा. हे पांडवा, जो अभिमान म्हणून आहे तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपात मिळाला असे होईल.